सिद्धार्थाचं तर काहीच नाहीये. सिद्धार्थ तो फक्त तिथे नाचतोय, धिंगाणा घालतोय. एक फॅमिली आहे. आणि त्या फॅमिलीमध्ये सिद्धार्थ तो धिंगाणासारखा शो करतो. याचा आनंद आहे. बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत त्या बर्थडे सेलिब्रेशनपासून ते स्वरा हिराला एका एपिसोडला आणण्यापासून. तर मला वाटतं माझा आणि स्टारचा, फ्रेंड्सचा कनेक्ट चांगला. 5 पट मनोरंजन करायला सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा रेडी झाला आहे. त्याचा होऊ दे धिंगाणाचा 5वा सीझन घेऊन आणि आता सिद्धार्थ माझ्यासोबत आहे. स्वागत आहे तुझं लोकमत फिल्मीमध्ये आणि Thank you. तेवढ्याच उत्साहाने, तेवढ्याच एनर्जीने पुन्हा एकदा 5वा सीझन घेऊन आलाय. आम्हाला कळलंय 5 पट मनोरंजन होतंय. यावेळेला काहीतरी धमाका आहे असं आम्हाला कळलंय. काय सांगशील? अरे प्रचंड एक्साइटमेंट माझीच आहे. कारण 5वा सीझन येतोय. 4 सीझन यार माझे की तिचे? तिचे ओके ठीक आहे. 5वा सीझन येतो यार आणि खरंच मनापासून आभार सतीश राजवाडे सर, स्टार प्रवाह, फ्रेम्सची टीम, आमची संपूर्ण धिंगाणाची टीम. कारण त्यांच्या मेहनतीमुळे हा 5वा सीझन येतोय. सिद्धार्थाचं तर काहीच नाही आहे. सिद्धार्थ तो फक्त तिथे नाचतोय, धिंगाणा घालतोय. पण तो शो कसा बनावा, तो कसा बिल्ट व्हावा, तो कसा लोकांपर्यंत पोचावा, याच्यासाठी ही संपूर्ण टीम मेहनत घेते. पण खरंच यार पहिला सीझन सुरू होताना आजारी होतो, हॉस्पिटलाइज होतो. सतीश राजवाडे सरांनी तो एक मला आत्मविश्वास दिला आणि तो शो सुरू झाला. तर आता 5वा सीझन येणं ही कलाकार म्हणून माझ्यासाठी खरंच मोठी गोष्ट आहे. पण प्रत्येक सीझनमध्ये सिद्धार्थ काही ना काहीतरी इनोव्हेटिव्ह करता तुम्ही. मागच्या सीझनपेक्षा हा सीझन कसा वरचढ ठरावा ह्याचं एक काहीतरी तुम्ही एक गणित आखता. ह्या वेळेला काय वेगवेगळे एलिमेंट्स आम्हाला पाहायला मिळतील? मागच्या वेळेला एक फॉरेन ची मुलगी होती. सो तिच्याकडनं काहीतरी वेगळे एलिमेंट्स होते. या वेळेला काय वेगळे एलिमेंट्स आम्हाला पाहायला मिळतील? नाही, बरेचसे एलिमेंट आहेत. आता सध्या सध्या ते गुलदस्त्यात आहेत. पण ना ह्यावेळेला जी कोर टीम बसली, म्हणजे ह्या 4 सीझनमध्ये अशा काही गोष्टी घडल्यात, त्या तर तुम्हाला दिसतीलच. पण अशा काही सरप्रायझिंग गोष्टी पण दिसतील, ज्या आणखीन लोकांना टीज करतील. सो त्याच्याबद्दल अख्खी कोर टीम विचार करतेच आहे. त्याच्याबद्दल जेव्हा आपण प्रॉपर लॉन्च केलं तेव्हा मी सांगेन. पण ही अनाउन्समेंट म्हणजे फक्त धिंगाणाची नाही, तर 8 मालिकांची अनाउन्समेंट. स्टार प्रवाह नेहमीच ना खूप इनोव्हेटिव्ह गोष्टी करत असतो, मी खरं सांगतो. आणि आणि पत्रकार मित्रमैत्रिणींना ज्या पद्धतीने ते वेलकम करतात ना, मला खूप छान वाटतं ते. म्हणजे ही एक फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीमध्ये सिद्धार्थ तो धिंगाणासारखा शो करतो, याचा आनंद आहे. त्यामुळे 5व्या सीझनमध्ये तुम्हाला काय धमाका बघायला मिळणार आहे. एवढं तर नक्की सांगेन की 5 पट मनोरंजन नक्कीच आहे. पण काय होणार आहे त्यासाठी 5 मिनिटं वाट बघा. आता पण सिद्धार्थ नवनवीन काहीतरी काहीतरी गेम्स असतात, काहीतरी लॉन्चिंग असतं. 5वा सीझन दरवेळेपेक्षा वेगळा ठरेल. पण सिद्धूला प्रत्येक वेळेला 5 सीझनमध्ये ना काहीतरी वेगळं करावं लागतं असं मला वाटत नाही. कारण तू मनोरंजनाचा धमाका घेऊन येतोस. पण सिद्धार्थला प्रत्येक सीझन वाईज काहीतरी एक वेगळं शिकायला मिळतं. आता हा 5वा सीझन आहे. तुझ्यासाठी ते काहीतरी आणखीन एक शिकणारं, एक काहीतरी वेगळं गणित असतं, की आपणही काहीतरी आपल्याच अँकरिंगमधनं वेगवेगळं शिकतो. तुझं काय मत आहे? माझं दीपा तुला एक प्रामाणिकपणे सांगू की ह्या 4 सीझनमध्ये ना जे आपले त्या कार्यक्रमात जे मान्यवर ज्येष्ठ अभिनेते अभिनेत्री येतात आणि ते ज्या पद्धतीने मिसळून या नवीन कलाकारांबरोबर काम करतात, मला वाटतं ही गोष्ट माझ्यासारख्या नटाने शिकण्याची गरज आहे. जी मी शिकत असतो की ते ना जेल होतात का, मग त्यांच्या मालिकांमध्ये काम करत असल्यामुळे ते जेव्हा तिथे येतात तेव्हा ते एक वय होतं, एक वय. ती सिनियरिटी ज्युनियरिटी ठेवत नाही. मला वाटतं की हा जो उत्साह आहे ना, ही गोष्ट शिकण्याची खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला स्टार प्रवाह नेहमीच त्या धिंगाणाच्या मंचावर खूप सारे मोमेंट्स क्रिएट करतो. म्हणजे बऱ्याच गोष्टी झालेल्या आहेत त्या बर्थडे सेलिब्रेशनपासून ते स्वरा हिराला एका एपिसोडला आणण्यापासून. तर मला वाटतं माझा आणि स्टारचा, फ्रेम्सचा कनेक्ट चांगला आहे. या 5 सीझनमधली सिद्धार्थची फेव्हरेट मोमेंट अर्थात तू आता या 2 गोष्टी सांगितल्या, ही इमोशनल मोमेंट म्हणू शकतो. पण एक फेव्हरेट मोमेंट असेल जिथे तू दिलखुलासपणे सिद्धार्थ म्हणून वावरला असशील, हसला असशील, खेळला असशील. सो अशी एक हॅपी मोमेंट सिद्धार्थची कुठली आहे? कारण या 5 सीझनमध्ये तू बऱ्याच जणांना मनोरंजन करतोयस बऱ्याच जणांचं. तुझ्यासाठी अशी कुठली गोष्ट होती? भाई खूप मुवमेंट आहेत. एकतर मला एवढं माहिती आहे की टेलिव्हिजनच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदा ज्याला कार मिळाली आहे, तो अभिजित सावंत इंडियन आयडल. त्याच्यानंतर मराठी टेलिव्हिजन हिस्ट्रीमध्ये कोणाला कार अशी प्राईज मिळाली असतील, तर तो सिद्धार्थ जाधव आहे. आणि ही मोठी मुवमेंट आहे माझ्यासाठी. आणि स्वरा हिरासाठी मी ती कार घेतली. किंवा एक माझा बर्थडे सेलिब्रेट केला होता, तेव्हा महेश सरांना खास इन्व्हाइट केलं होतं आणि महेश सरांनी मला फोन केलेला की अरे मी काही कारणास्तव येऊ शकणार नाही वगैरे. माझी फॅमिली आली होती, सगळ्या बाईट दाखवले सगळ्यांचे. आणि अल्टिमेटली महेश सर आले गं. तो सरप्राईज होता माझ्यासाठी.
हसलोय, रडलोय, माझं औक्षण केलं गेलं आहे, माझ्यासाठी स्पेशल मुवमेंट बनवले गेले. बरं वाटतं, पण खरं सांगतो की मी असे काही मित्र, माझे काही मित्र आहेत, सहकलाकार आहेत, ज्यांना पहिल्यांदा मी त्या मंचावर भेटलोय. तर ते माझ्या कनेक्शन्स वेगळ्या बाहेर आल्या. मला खूप बरं वाटतं की तिथे मला मला जेन्युइनली बागडायला देतात फ्रेम स्टार प्रवाले. म्हणून कदाचित मी ते छान पद्धतीने मांडू शकतो. नक्कीच. आणि मागच्या वेळी सिद्धार्थने आपल्याला छान सेट सफर घडवली होती आणि आम्ही पडद्यामागच्या गोष्टी बघितल्या होत्या त्या सेटवर जाऊन. याही सेट कसा असेल, 5व्या या सीझनची थीम काय असेल, हेही आम्हाला सिद्धार्थ आता सेटवर गेल्यावर सांगेलच. आतापर्यंत खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा तुला सेटवर सीझन. या, तुम्हाला सगळं दाखवतो. लोकमत फिल्मीच्या सपोर्ट टीमला प्लीज या. मी प्रचंड एक्सायटेड आहे 5व्या सीझनच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर दाखवायला. थँक्यू. थँक्यू.